नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। नाशिक मुंबई महामार्गावर जिंदाल कंपनी समोर अतिशय भीषण अपघात घडलेला आहे। नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही गाड्या जात असताना मागची ब्रेझा कंपनीची गाडी क्रमांक MH17DC 2343 ही गाडी ड्रायव्हर कडून कंट्रोल न झाल्यामुळे त्याच दिशेने पुढे चाललेली बोलेरो गाडी क्रमांक MH06AW 4329 वर जाऊन आदळल्याने मोठा अपघात गोंदेगावच्या जिंदाल कंपनी समोर घडलेला आहे। रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिवायडरवर जाऊन ब्रेझा गाडी पलटी झाल्याचं दिसत आहे। ब्रेझा कंपनीच्या गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींमध्ये 2 ते 3 व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत, तसेच त्यांना जवळच्या घोटी गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या ठिकाणी अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ही अक्षरशः जाम झाल्याचं चित्र दिसत आहे। गोंदे गावातील स्थानिक लोकांच्या मदतीने रुग्णांना घोटीमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे। या घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी घेतला अधिक आढावा, बघूयात। आणि नाशिक मुंबई महामार्गावर जिंदल कंपनीच्या समोर मोठा असं भीषण अपघात झालेला आहे। आपण हे दृश्य पाहू शकता। एका ठिकाणी ती गाडी पडलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एक ब्रेझा पडलेली आहे। या गाडीचा नंबर आहे MH17DC 3243। ही गाडीशी अतिशय रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झालेली आहे। इथं ॲम्ब्युलन्सची सुविधा आलेली आहे। याच्यामध्ये असलेले जेवढे व्यक्ती आहे साधारणतः ते सगळे व्यक्ती या ठिकाणी जखमी अवस्थेत दिसताना आपण पाहू शकता। आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी ॲम्ब्युलन्स, ट्रॅफिक जाम अतिशय निंदनीय प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। ही जी गाडी आहे समोरची बोलेरो, हिचं पण या ठिकाणी मार्गक्रम करताना ही गाडीसुद्धा या ठिकाणी पलटी झालेली आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकता। जखमी आपण पाहू शकता। या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये टाकताना जखमी इथले जे स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक गावातले लोक आहे यांच्या मदतीने या ठिकाणी भरपूर मदतीचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे। या ठिकाणी नॅशनल हायवे घोटी टोल नाक्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेली आहे। अतिशय जबरदस्त पद्धतीने त्यांनी ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर या ठिकाणी पाठवलेली आहे। जेवढे जे लोक जखमी आहे त्यांना मदतीसाठी घोटी टोल नाक्याचं प्रशासन व स्थानिक लोक या गोंद्या गावातून या ठिकाणी पोहोचलेले आहे। भरपूर ट्रॅफिक या ठिकाणी जाम पण झालेले आहे आणि जखमींना आता रुग्णालयाच्या दिशेने या ॲम्ब्युलन्समधून नेण्यात येत आहे। कॅमेरामन फुजेल शेखसह तबरेज शेख, नाशिक। तू तेरे हिसाब से शूटिंग में तो अपने को फोटो लगने वाले। हाँ क्या अड़चन नहीं। किसे मारो लोग येऊ पहिले ना जे ज्यांना कोणा लागले ना पहिले आपल्याला त्यांना गाडी झालंय ना लोक वाचले, काळजीपूर्वक लोक वाचले।